असं अनोळखी माणसांसारखं बाहेर भेटायची वेळ येईल असं नव्हतं वाटलं मला. आई मग तुम्ही घरी आला असतात तरी चाललं असतं. नाही ग, सरनाईक साहेबांना नाही आवडत आम्ही आलेलं. त्यामुळं तुला किंवा शुभ्राला नुसती बघायची इच्छा जरी असली तरी मन मारावं लागतं. आई आय एम सॉरी. नाही नाही, असू देत. आपल्या भेटण्याचा तो विषय नाहीये. परवा रात्री तू घरी थांबली होतीस तेव्हा तुझ्यात आणि सत्यजित मध्ये नेमकं काय घडलं ते सांगशील मला प्लीज? कारण त्यानंतर कालचा अख्खा दिवस तो बेपत्ता होता. रात्री उशिरा जेव्हा सापडला तेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहायची शुद्ध नव्हती त्याला. विहंगने जवळपास आपल्या खांद्यावर वाहून आणला. नक्की तुमच्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं असणार, त्यामुळे त्याने हा नवीन तळ गाठला. म्हणजे सांगशील का? रात्री ते खोलीत आले आणि बोलणं झालं आमच्यात, पण काही नवीन निष्कर्ष नाही निघू शकला. मला कळत नाही कुठल्या गोष्टीमुळे. आणखीन किती दिवस चालणार आहेस? म्हणजे माफ कर ना त्याला. पुरे झाला आता हा फास. फार्स? आई तुम्हाला हा सगळा फार्स वाटतोय? हे वास्तव आहे माझं. आनंद नाही होतो मला असं वागताना. त्या दिवशी मी त्यांनाही हेच म्हणाले. आमच्या खोलीतल्या 4 भिंतीत मी जी काही स्वप्न रंगवली होती त्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा. पण झाली चूक, झाली ना चूक. नाही म्हणत नाहीये मी, पण आता त्याच गोष्टीची चर्चा आपण किती दिवस करत राहणार आहोत? मंजिरी, एक गोष्ट सांगते मंजिरी, माझं बोलणं विचित्र वाटेल तुला, पण सत्यजितच्या मनात तुझ्याबद्दल संशय होता. त्याला वाटत होतं की तुझं आणि खोटं आहे. ते खोटं आहे मला माहिती आहे, पण सत्यजितच्या दृष्टीने तेच जगातलं एकमेव सत्य होतं तेव्हा. पण त्याने तुला नाही सोडलं ग. तो तुझ्याशी भांडला, त्याने स्वतःला त्रास करून घेतला, पण त्याने संसार नाही मोडला. हा, त्याने घटस्फोटाचे कागद फेकले होते तुझ्यासमोर, पण नंतर ते स्वतःच्याच हाताने फाडले ना ग. त्याच्या मनातला संशय सुद्धा त्याचं तुझ्यावरचं प्रेम कमी करू शकला नाही. म्हणजे मला मान्य आहे की या लग्नात तुझ्यावर अन्याय झालाय, पण या बाजूनही विचार करून बघ ना. कसं आहे नाही, समर्थन तर आपण एखाद्या खुनाचं सुद्धा देऊ शकतो. आणि बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. यांचा माझ्यावर संशय असताना सुद्धा यांनी सोडलं नाही मला. यांनी काय केलं? माझ्यावरचा राग काढण्यासाठी दुसऱ्या बाईशी संग केला. अगदी माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी सुद्धा. मी सुद्धा हेच करावं असं तुमचं म्हणणं आहे का? हो, त्यांनी घटस्फोटाचे कागद फाडले होते, पण तेव्हा त्यांना हे कळलं होतं की माझ्या पोटात त्यांचं बाळ आहे. त्यांनी मला सोडलं नाही, पण बाळाला जन्म दिल्यावर बाळ त्यांच्या हवाली करायचं आणि मी कायमचं तोंड काळं करायचं असा आदेश काढला होता त्यांनी. एका आईसाठी ही खूप मोठी शिक्षा आहे असं नाही वाटत तुम्हाला आई? आणि आज जेव्हा मी विचार करते तेव्हा प्रश्न पडतो मला ही शिक्षा सुनावण्याचा हक्क त्यांना कोणी दिला? कसं नाही, या विषयावर तुम्ही माझ्याशी जेवढा वाद घालाय तेवढं माझ्या मनातलं वादळ पुन्हा उफाळून बाहेर. मोठ्या मुश्किलीने ताबा मिळवलाय मी या सगळ्यावर.
तुम्हाला चांगलं माहिती आहे, माझ्या वडिलांना तुमच्या समोर खडसावून सांगितलं होतं की ज्या घराचं मी माप ओलांडून आले त्या घरातनं 4 माणसांच्या खांद्यावरूनच बाहेर पडेल. असं असताना त्या दिवशी शुभ्राला घेऊन उंबरठा ओलांडताना मी किती मरण मेले असेल माझं मलाच माहिती. तुम्ही सुद्धा या सगळ्याचा एकदा विचार करा ना. सत्यजित तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू मांडणं मी समजू शकते, पण तुम्हाला आई म्हणण्याचा हक्क तुम्हीच दिलाय ना मला. मग माझ्या बाजूने सुद्धा कधीतरी विचार करून बघा. मंजिरी, तुझा विचार करूनच सांगते मंजिरी. परत चल. अगं अख्खं आयुष्य आहे, पदरात लहान मूल आहे, कसं करशील ग? तुम्ही कसं केलं ताई? तुला आपल्या घराबद्दल काय वाटतच नाही का ग? सत्य सत्य, खरं खोटं, चूक बरोबर, याही पलीकडे जाऊन काही बंध असतात की नाही? जेव्हा मी हाच प्रश्न विचारत होते ना तेव्हा माझ्या बाजूने कोणीच उभं नव्हतं, एक विहंग भाऊजी सोडून. मला तर असाही प्रसंग आठवतोय जेव्हा तुम्ही स्वतः माझ्या हाताला धरून मला बाहेर काढायला निघाला होता. मग मी माझ्या पोटच्या मुलाशी भांडण पत्करून तुझी बाजू घेऊन उभी होते, हाही प्रसंग आठवत असेल तुला? म्हणून तर मी सत्यजितची नातं तोडलंय, फक्त तुमच्याशी नाही. अशा अर्धवट नात्यानं काय अर्थ आहे ग? म्हणजे तू माझ्या सत्यजितची बायको आहेस म्हणून तू माझी सून आहेस, आणि म्हणूनच. आई प्लीज, तुमच्या आणि माझ्या नात्याबद्दल मी असा विचार कधीच नाही केला. कदाचित ही पण चूकच असेल माझी. परत म्हणजे खूप उशीर झालाय, येते. प्रिया, प्रिया, हे प्रिया. अरे गल्लीच्या टोकावरून हाक मारल्यासारखी का मारतोय? गल्लीच्या टोकापासून हाक मारत यायला पाहिजे अशीच बातमी आहे. काय झालंय? दिल्लीच्या ऑफिस मधून फोन होता, दे वॉन्ट मी बॅक, सो विल हॅव टू गो बॅक टू दिल्ली. काय झालं? मूर्ख सारखं गरा गरा फिरवतोस काय मला? लहान आहेस का आता? प्रिया, यू नॉट हॅपी? तू खुश आहेस ना, मग झालं तर. म्हणजे काही नाही, तू कपडे बदल, मी चहा करून आण. प्रिया, एक मिनिट. प्रिया, तुला दिल्लीला यायचं नाहीये का? मला बोलायची मुभा आहे. कम ऑन प्रिया, तुला माहिती तुला हवं नाही सुहास, मला हवं ते नाही. आपल्या संसारात तुला हवं ते व्हायला हवं. आणि हे मी अजिबात चिडून बोलत नाही, तेच बरोबर आहे, कारण आपला संसार तू चालवतोस ना. या घराला घरपण तुझ्यामुळे. सुहास, ही सगळी पुस्तकातली वाक्य आहेत आणि ती तिथेच बरी वाटतात. प्रिया, मला वाटलं होतं की तुला आवडत असेल दिल्लीला, कारण ते आपल्या दोघांचं जग स्वतंत्र असं, कोणी आपल्यामध्ये ढवळाढवळ करायला नाही, आपण कोणाला आन्सरेबल नाही, त्यामुळे आपल्यात भांडणं होत नाहीत. अच्छा, म्हणजे म्हणून जायचं आपण दिल्लीला? नाही, म्हणून जायचं असं म्हणत नाहीये मी. सुहास, मला तुझे काही गैरसमज दूर करायचे. आपण जर दिल्लीला राहिलो तर आपल्यात भांडणं होणार नाही, आणि पुण्यात राहिलो तर होतील, असं अजिबात नाहीये. नाही, मला असं मला बोलू दे ना कधीतरी. सुहास, आपल्यात भांडणं मुळात तेव्हा होतात जेव्हा तू स्वतःच्या बायकोपेक्षा जास्त विश्वास इतर लोकांवर, इतर लोक काय म्हणाली, त्यांना काय वाटलं यावर ठेवतोस. मी असं कधीच केलेलं नाही. अजून माझं संपलेलं नाहीये. आणि दिल्लीचं म्हणशील तर हो, मला मान्य आहे ना, ते आपलं एक वेगळं जग आहे, स्वतंत्र जग आहे. पण त्या स्वतंत्र जगात 24 तासांपैकी 14 तास मी एकटीच असते, कारण तू कामावर जातोस ना. प्रिया, तू कधीच बोलली नाहीस मला यापूर्वी हे. आत्ताही बोलले नसते, तू आत्ता विचारलंस ना म्हणून सांगते. आणि हो, मला तिथे एकटेपणा सहन करावा लागतो म्हणून आपण दिल्लीला जाऊयाच नको असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपण जाऊया, आणि मगाशी ठरलं तसं आपला संसार तुझ्या मर्जीने चालला पाहिजे,
कारण तू हे घर चालवतोस, तू पैसे कमवतोस, मी नाही. पण प्रिया तू जर नाखुश असशील त्यांनी तर- काहीच फरक पडत नाही. फक्त पॅकिंग कधी करायचं तेवढं सांग, मी येईन निमूटपणे तुझ्या बरोबर. आपल्यात विषय हा झालेलाच नाही आणि आपण काही बोललेलो नाही असं समज. मी चहा आणते. प्रिया प्रिया सुहास, आपल्या लग्नाची प्रत्येक संध्याकाळ तुला भांडणातच घालवायचे का? दिल्लीला असताना नाही झाली आपली भांडणं. अरे मग जाऊया ना आपण. मी म्हणाले ना उद्याच जाऊया. तू म्हणत असशील ना तर आजच निघूया का? मुद्दा तो नाहीच आहे प्रिया. सुहास प्लीज, आपण हा विषय इथे थांबूया. हे बघ, सगळं तुझ्या मनासारखंच होणार. आपण दिल्लीला जाणार आहोत आणि हे फायनल आहे. भले तिथे आपल्या हक्काचं घर नाही, ओळखीची माणसं नाहीयेत, माझा जीव घेणा एकटेपण आहे, पण तरी सुद्धा आपण जाणार आहोत. खुश? माझी नोकरी आहे प्रिया तिथे. पण तिथे माझं सत्यजित नाहीये ना. आय एम सॉरी शोना, आपण जाऊया. तू जिथे नेशील ना तिथे यायला तयार आहे. अरे वा, झाला का फराळ? हो, बेसनाचे लाडू आहेत. आईच्या हातचा बेसनाचा लाडू बऱ्याच दिवसात. वा, प्रसाद वाट सगळ्यांना. हो, बाय द वे, हे बेसनाचे लाडू तू अगदी आईसारखे केले होतेस. मला कळलंच नाही. आईच म्हणाली मला की हे लाडू तू केले होतेस म्हणून. अगं, रडून तरी घे पोटभर. किती कोण मला सहन करशील? मी आलेच वॉश घेऊन तुमच्या मदतीला. तुझं धनी इथेच असतात ना मग? कोल्हापुरात? काय असतं मंजिरी, येणारं पावसाळं डोळ्याची नजर कमजोर करते, पण मनाला वेगळी नजर देऊन जाते. त्यांना समजत, समजावू मग. काय बी नसले तुमच्यात. मुद्दा जरा नाजूकच आहे, म्हणून म्हटलं की आधी तुम्हा दोघींशी बोलून बघावं. प्रियाची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. दिवाळ सणासाठी काय गरज नाही दिवाळ सण साजरा करायची.
अहो पण माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. मला ठाव आहे तुला काय म्हणायचंय ते. प्रियाची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे ना व? तेव्हा दिवाळी सणासाठी तुला दोघांनी बोलवायचं असेल इथं, होय ना? हो म्हणजे शाले, अगं प्रियामुळे घरात जेवढा तमाशा झाला तो पुरे नाही का झाला? हा? आता उत्तर रंग बी साजरा करायचा आहे. तसं नाही हो, पण जनरीत म्हणून. जनरीत गेलीत चुलीत. इथं आपलंच आपल्याला निस्तारताना नाकात दम येऊन राहिलाय. वहिनी, मला आईचं पटतंय बघ. अगं एवढं समज होऊन बी आपण जर प्रियाला इथं बोलवलं आणि तिचा मानपान केला आणि हे जर मंजिरीला कळलं तर तिची खात्रीच पटल. अहो पण मग आपण प्रियाला काय सांगायचं? तिला वाटत असेलच ना की दिवाळ सणामध्ये माहेरच्यानी आपलं कोड कौतुक करावं म्हणून. शाले, तू एकदा काय ते ठरव. महत्व कशाला द्यायचं ते? म्हणजे सत्याचा संसार आहे की प्रियाचं मन आहे? अर्थातच सासूबाई, सत्यजितचा संसारच महत्वाचा आहे, पण तो जोडणं आता आपल्या हातात नाही राहिलं. मंजिरीने एक नाही निदान अर्ध पाऊल तरी पुढे यायला पाहिजे, पण ती आपला हट्ट सोडायलाच तयार नाही. तुझं काय बोलणं झालंय तिच्या संग? हो, मी भेटले तिला. घराच्या बाहेर एखाद्या तिराहितासारखं भेटले. वहिनी, तू कधी गेलतीस? मग आम्हाला सांगितलं नाहीस ते? घरातला करता मुलगा जेव्हा नशेच्या आहारी जातो ना, तेव्हा त्याच्या आईला जे करायला पाहिजे तेच केलं मी. मी तिला भेटले, तिची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. जेव्हा एखादा माणूस आपला हेकाच सोडत नाही ना, तेव्हा आपल्याला काही आपले निर्णय घेताना त्या माणसाचा विचार बाजूला ठेवायला पाहिजे. शाले, तू काय बोलतीस? तुझं तुला तरी कळतंय? व्यवस्थित कळतंय सासूबाई, आणि तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मंजिरी घरात यावी म्हणून मी काय वाटेल ते करायला तयार आहे, खरंच. सत्यजितची चूक झालीच. चूक नाही, गुन्हा घडलाय त्याच्या हातून, आणि हे जगात दुसरं कोणीही मान्य करायच्या आधी मी स्वतः मान्य करायला तयार. पण आता मंजिरीने आपलं मन मोठं नको करायला. ती बरोबर आहेच, मी नाही म्हणतच नाहीये, पण बरोबर असलेल्यानी आपण बरोबर आहोत हा हेका मिरवत किती दिवस राहायचं? त्यांनी 2 पायऱ्या खाली यायला पाहिजे, चुकलेल्याला माफ करायला पाहिजे, नाहीतर हा तिढा सुटायचा कसा? हा तिढा बाळगत आपण आयुष्यभर जगणार आहोत का असेच? ही कोंडी फुटायला नको? किती दिवस ती अशी तिच्या वडिलांकडे राहणार आहे? वहिनी, तुझं समज बरोबर आहे, पण प्रियाला इथं बोलवण्याने आणखीन काय? न बोलवण्याने सुहासरावांना जे वेगळे प्रश्न पडतील त्याची उत्तर काय द्यायची ते सांगा मला. शाले, तुझा निर्णय झाला होता, मग आम्हाच ती कशा पाहिजे विचारलंस? अहो, मी निर्णय घेतला नाहीये. एकदम मनात वाटतं की तिला आमंत्रण द्यावं. मी मगाशी फोन उचललाही होता, पण ठेवून दिला तसाच. माझ्याही मनात गोंधळच आहे. हो, हॅलो मावशी, प्रिया बोलतेय. प्रिया, आम्ही आता तुझ्याच बद्दल. त्या घरात माझ्या नावाने बोट मोडल्याचा आवाज मला इथपर्यंत येतो मावशी. असं का बोलतीयस प्रिया तू? तसंच असायला हवं. त्या घरची लक्ष्मी त्या घरात नाहीये, आणि या सगळ्याला कारणीभूत मी आहे. प्रिया, हा विषय नको आता. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे मावशी. बरं, जाऊ दे. मी हे सांगायला फोन केला होता की मी आणि सुहास दिवाळीपर्यंत पुण्यातच आहोत. असं वाटलं होतं की 1-2 दिवसात दिल्लीला जाऊ, पण तसं काहीच होत नाहीये. म्हणजे आता लग्नानंतरची पहिली दिवाळी पुण्यातच. हो, म्हणजे आता आमचं तेच बोलणं चाललं होतं की दिवाळ सणासाठी सुहासरावांना आणि तुला घरी. नाही, नको मावशी, प्लीज आम्हाला तिथे बोलवू नकोस. मला सत्यजितसाठी आणखीन प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाहीये. तसं नाही, पण प्लीज मावशी, खरंच नको बोलवूस.
मंजिरीला कळलं ना तर आगीत तेल ओतल्यासारखं होईल. इच्छा खूप आहे कोड कौतुक करून घ्यायची, पण कारण तुम्ही जर हे आमच्यासाठी केलं नाही तर दुसरं कोणीच करणार नाही. कारण सुहासही अनाथ आणि मीही. असं का बोलतेस प्रिया? खोटं तर बोलत नाहीये ना मावशी? खरं सांगू, मी खूप स्वप्न रंगवली होती. म्हणजे नवीन लग्न झालेली प्रत्येक मुलगी रंगवते, पण नंतर कळतं की त्या स्वप्नांना काही अर्थच नाहीये. त्या दिवशी मी धावत पळत तुझ्या ओढीने घरी आले खरी, पण आजींशी बोलल्यावर मला लक्षात आलं की माझं तिथे येणं त्यांना आवडलं नाहीये आणि माझं माहेर माझ्यासाठी कायमचं तुटलंय. मी पुन्हा त्या घरी तशा हक्काने कधीच येऊ शकणार नाही आता. नाही, आणि बरोबर पण आहे, मी केलेल्या पापांची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. त्यामुळे मावशी प्लीज प्लीज दिवाळ सणासाठी आम्हाला तिकडे बोलवू नकोस. चल मावशी, मी फोन ठेवते. सुहास यायची वेळ झाली, घरात खूप कामं पडले. बाय. आता तर ह्या वर्षीची दिवाळी मावशी तुझ्या घरीच साजरी होणार.